कोण आहे तो मित्र? तुम्ही सगळे एकत्र आले आहात? अरे कडक कोण त्यांना दे. मित्र जे येतात ना एकत्र हरामखोर असतात ते. आता तुम्हाला कळले, एकमेकावर टाकतात. आता बघा ठीक आहे. हां ते बघा एकमेकाला माईक देत आहेत. हां हाय हाय मित्रा. हाय. थोडं जोरात बोल ठीक आहे. हाय, काय नाव आहे तुझं? नील. नील. किती मित्र आलात तुम्ही एकत्र? 7 जण आहोत. 1 2 3 4 5 6 7. अच्छा पूर्ण तो रोज तुमचा आहे. ठीक आहे. कोणाचा प्लॅन होता तुमच्यापैकी? हा ह्या मित्राचा होता. या मित्राचा होता. ठीक आहे. तुमच्या सर्वात हरामी कोण आहे तुमच्या 7 जणांमध्ये? तोच आहे ज्याच्याकडे माईक आहे. का काय रे, सर्वात हरामीगिरी काय केली असतो आयुष्यात? मी काय पण करतोय, हरामीगिरीच होते. असं काय करतोस तू? मी काहीच नाही करत. आयुष्यात काय करतोयस आता? अच्छा असं. हां असं म्हणजे असं असं कॉर्पोरेट फर्मला जॉईन आहे आणि सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर पण आहे. अरे कळणार, जरा उभा राहा एकदा. अरे आहे रे बॉडी अरे कडक रे. ते हे थोडं छोटं होत तुला टी शर्ट. आता काय दिसलं आम्हाला. हे तुम्ही लोक काय उभं, मला काय दिसलं मग मला नाही दिसलं. एकदा उभा करा ना त्याला. जास्त उभा केला उभाच होईल. हा कोणत्या जिम मध्ये आहेस तू? काय सीन आहे? मी फ्रीलान्स करतोस? कसं करतोस? आणि म्हणजे झूम कॉल्स वर करतोस? नाही घरी जाऊन करतोस? किती क्लायंट? चालेल ना. तुम्ही ना एकच विचार तुमचे. 2 क्लायंट आहेत. 2 क्लायंट आहेत. काय जेंडर त्यांचा? मेल आहे. हा मेल आणि एक फिमेल आहे. फिमेल्स बद्दल सांगा मला, कारण हे जिमचे ट्रेनर हरामखोर असतात. जिम मध्ये गेलो ना काही विचारा त्यांना सांगणार नाही. आणि मुलींना अरे मॅडम मी करून दे. आणि हा तर घरी जातोय. काय कुठून सुरुवात होते सांग? किती वाजता जातोस? मी घरी जात नाही, मी त्यांच्या सोसायटी जिम मध्ये जातो. हा अच्छा. का रे, घरी गेलेलास का आधी? ते बोलले ह्याची नजर खराब वाटते आणि टी शर्ट थोडा लूज घाल. कोणत्या सोसायटीची जिम आहे? कुठे आहे? आणि जिम अंधेरीला आहे. अच्छा. आणि तू पण अंधेरीलाच राहतोस? नाही, मी पार्लरला राहतो. अच्छा, जवळच आहे. आणि हे आता तू दररोज जातोस मग त्यांच्याकडे, आणि काय शिकवतोस त्या मुलीला? मुलगी आहे, बाई आहे, काय आहे? बाई. कळा. हा काय शिकवतोस? किती वर्षाच्या आहेत काकी त्या? 30 मिड 40s मध्ये. ए मग या काकी नाही आहे, भाभी. ठीक आहे. कशा आहेत? क्यूट आहेत? कसं आहे? नॉर्मल आहेत. मी क्लायंटच्या हिशोबानेच बघतो. मित्र बोलतात चल. आम्ही बघितलंय फोरआर्म्स मारताना तुला. हा मग किती वाजता जातोस त्यांच्या जिम मध्ये तू? आता 2 years झाले मला. हा. आणि काय ट्रेन करतोस त्यांना? जसं स्केड्युलाइज केलं असेल वर्कआउट त्यांचं सांग ना आम्हाला. सोमवारी काय होतं? सोमवारी त्यांचं माईक नको हलवस, दुसरा हात हलव. हा. सोमवारी त्यांचं कार्डिओ होता आणि फंक्शनल ट्रेनिंग होता. हा. मग कार्डिओ मध्ये काय? पहिलं सायकलिंग 10 minutes, त्याच्यानंतर ट्रेडमिल वरती. अरे जिम मध्ये नाही होते सगळं यार. त्यांना फक्त प्रोटीन शेक घालवायचंय. पण कार्डिओ तुम्ही ती रील पाहिली असेल ना, त्याने किती कॅलरीज बर्न होतात वाली. हा. पहिल्या सायकलिंग झाली, मग ट्रेडमिल झाली, आणि मग थोडं फंक्शनल ट्रेनिंग वगैरे. फंक्शनल मध्ये काय करतो? जम्पिंग जॅक्स. हाय नीज. मी अजूनही काही घालण्याचा विचार नाही. हा. जम्पिंग जॅक्स आणि हाय नीज. हा. हाय नीज तेच ना. असं तो रेज वालं नाही, वेगळं आहे ते. कसं करतात? त्याच्यात पण जम्पिंगच असतं. त्यात पण जम्पिंग असतं. खूप जम्प करवतोस का? आणि स्ट्रेचिंग तूच करून देतोस? हो. याने ते केलं, अबू मैं पैसे कम कमा लूंगा लेकिन खुश रहूंगा अबू. अबू आले मग जिमला. अबू बोलले मुझे भी यही करना है. अच्छा. स्ट्रेचिंग कशी करवतोस? एक काम कर ना. एक मिनिट. तो बाजूला चष्मेवाला आहे ना, तू एकदा उभा राहा आणि थोडीशी त्याची स्ट्रेचिंग कर. मागून दाब ना हात त्याच्या. थोडी प्लीज. एक मिनिट ऐक. रील जर व्हायरल झाली त्याला अजून क्लायंट मिळतील ना. अरे एखादी काकी देईल तुला तो. कोणाचा प्लॅन? तुझा होता ना. तू त्याला. तू सगळे घाबरलेत. याचा स्पर्श नकोय आम्हाला. हा मला वाटतो थोडंच असला.
ए हा सांग ना, स्ट्रेचिंग मध्ये कसे कसे करतोस तू? स्टॅटिक स्ट्रेच वगैरे असतात. काय? स्टॅटिक स्ट्रेच. स्टॅटिक काय असतं आम्हाला सांग, आम्ही लेमॅन आहोत, आम्हाला सांग. म्हणजे बेंड वगैरे होऊन स्ट्रेच वगैरे. तू जिम मध्ये आल्यानंतर काय करतोस? झोपतो कारण थोडा बरोबर. एवढी स्ट्रेचिंग? ठीक आहे ठीक आहे. आता तुमच्यापैकी 7 जणांपैकी गर्लफ्रेंड कोणाची आहे? मध्ये आर्टिस्ट आहे. अच्छा अच्छा, तो आर्टिस्ट आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, मस्त. 2 तास लागेल काही पण बोलेल ते कळायला. पूर्ण मारून दिली आहे त्याची की आर्टिस्ट आहे. काय आहे, हगणं आहे आर्ट याचं. 2 तास लागतील. काय मित्रा, काय सीन आहे? हाय हाय, काय नाव आहे तुझं? माझं नाव रितेश वर्तक आहे. रितेश, काय आर्ट आहे तुझ्यामध्ये? आर्ट म्हणजे थोडंफार डान्सिंग येते. पुढची म्हणते हा, मग हा कोणता फॉर्म येतो आणि डान्समध्ये? डान्स म्हणजे असं हे प्रोफेशनल नाही, असं यूट्यूबवरून शिकून थोडंफार. हां हां हां. काय तरी कोणत्या गाण्यावर तू नाचू शकतोस? थांबा थांबा. काय 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 काय? तांबडी तांबडी. अरे तोबा तोबा. हे तोबा तोबावर करू शकतोस जर तुमच्या सगळ्यांची इच्छा. ये स्टेजवर ये, स्टेजवर ये रे. काय नाही, आपलेच लोक आहेत, ये. अरे काय, हे बघ किती 100 जण आहेत हे, आणि युट्यूबवर 1 लाख तेवढेच आहेत. जर तुला कम्फर्टेबल नसेल ना तर तिकडेच कर. नाही, गाणं चेंज करू शकतो. हा हा, तिथेच करशील? नाही, गाणं चेंज करू शकतो. त्याला वाटलं जत्रेत आलंय. दादा गाणं चेंज करा ना. मग कोणतं देऊ तुला? चिकनी चमेली? नाही, भूलभुलैयाचं टायटल ट्रॅक. भूलभुलैया 3चं टायटल ट्रॅक. त्याचं कार्तिक आर्यनला पण नाही जमलं. ठीक आहे, ते त्याच्यावर नाचशील. पण प्रॉब्लेम काय, गाणं जर वाजवलं तर कॉपीराईट इश्यू येतो. तर आपण गाणं अज्युम करूया किंवा मी गातो. त्याच्यापेक्षा मजेदार जर तुम्हाला हवं आहे तर यांच्या मित्रालाच गायला हवी. हे काम करतो, मी गाणं गातो, तू नाच आणि तू स्ट्रेचिंग कर त्याची. स्टेजवर तर कुठे नाचील? कुठे? इथे स्टेजवरच नाचील ना? हा, ये ये ये. कडक भाऊ, पाणी दे ना थोडं प्यायला. हां हां, माहीत दे माझ्याकडे. हां हां हां, ठीक आहे. काय देवाला नमस्कार वगैरे करायचा? ठीक आहे, हां करूया चालू. मी गाऊ आता. ठीक आहे ठीक आहे. मी ॲक्च्युली तुमच्यापैकी बऱ्याच कमी जणांना माहिती असेल की मी 17 वर्ष ॲक्च्युली ट्रेनिंग घेतली आहे गाणं ऐकायची. कारण आता मी गाणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या गाण्यावर असाल. ठीक आहे, हे तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हुसन तेरे तो सॉरी. तेरी आंखें भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया. नाच ना, माडी का बघतोय? म्युझिक पण देव. बुडू बुडू बुडू. तेरे जिस्मों की गलियों में दिल में तू रहती है, बेताबी कहती है. याच्यासाठी तुम्हाला गायला लाव. महाराष्ट्रात गॉट टेनेंट. छान छान छान. थांब थांब थांब, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी. एक मिनिट मिळालं. हे घे, कारण तुझे मित्र तुझी खूप पॅडमॅन झालो मी. छान छान, एकदा टाळा वाजवा.